So today we are starting with types of machine learning. सो काल आपण बघितलं होतं की मशीन लर्निंग काय असते, आपण यूज का बरं करतो मशीन लर्निंग, अँड आपण त्याची प्रोसेस काय आहे, अँड व्हॉट इज द टोटल वर्क फ्लो ऑफ ट्रेनिंग अ मॉडेल. मग पहिले जेव्हा आपल्याला एक मॉडेल क्रिएट करायचं असतं, तर मग पहिले आपण तर प्रॉब्लेम स्टेटमेंट आपलं डिफाईन करतो की आपण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. सो डिफायनिंग दॅट प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण हे बघतो की त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटने कोणता इश्यू सॉल्व्ह होतोय आणि ते आपण सॉल्व्ह कसा करणार आहे. सो मग आपल्याला ते प्रॉब्लेम पहिले तर अनालाइज करावं लागतं. आयदर ते क्लासिफिकेशन टाईपचं आहे किंवा कंटिन्युअस रिग्रेशनचं. कंटिन्युअस मग रिग्रेशनमध्ये पण दोन टाईप्स आहे. मग यासाठी अकॉर्डिंग टू अवर प्रॉब्लेम आणि जो जो आपला डेटा अवेलेबल आहे आपल्याकडं, त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या मशीन लर्निंगच्या टाईप चूज करावं लागतात. सो आपण त्याच यात बघूया की कुठल्या कुठल्या टाईप आपल्याला चूज करावे लागणार आहे फॉर सॉल्विंग अवर प्रॉब्लेम. सो मशीन लर्निंग इज अ ब्रांच ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे की आपण काल बघितलं होतं, दॅट एनेबल्स कॉम्प्युटर्स टू लर्न डेटा विदाउट being explicitly programmed for every task. Instead of following fixed rules, machine learning models identify patterns, data make data and make predictions or decisions. So types of machine learning are supervised learning, unsupervised learning, semi-supervised learning, and reinforcement learning. So those are the types of machine learning. मग फर्स्ट इज सुपरवाइज लर्निंग. सो सुपरवाइज लर्निंग मध्ये काय होतं की आपल्याकडे जो डेटा अवेलेबल आहे, तर मग त्याच डेटामध्ये दोन्ही पण टाईपचे जे आपले फीचर्स रिक्वायर्ड आपल्याला ते अवेलेबल आता, जसं की इनपुट अँड करेक्ट आउटपुट्स विथ लेबल. मग जे इनपुट्स असतात आपण त्याला म्हणतो फीचर, आणि जे करेक्ट आउटपुट्स असतात त्याला आपण म्हणतो लेबल्स. मग हा जो डेटा आपण जेव्हा एका मॉडेलला देतो, थ्रू दॅट आपला एक मॉडेल ट्रेन होतो. सो डेफिनेशन फॉर सुपरवाइज लर्निंग इज सुपरवाइज लर्निंग इज अ machine learning technique where the model is trained using labeled data. Every example contains both input features and correct output label. The goal is for the model to learn relationship between input and outputs so it can predict result for a new unseen data. So the आपलं फायनल आपण जे मॉडेल बनवतो सुपरवाइज लर्निंग थ्रू, तर याचं गोल असं असतं की आपण एक पर्टिक्युलर सेट ऑफ डेटा तो आपण त्याला दिला, तर मग आता आपण तो डेटा दिला तर मग त्यात आउटपुट पण अवेलेबल त्याचे. मग जुन्या डेटापासून पॅटर्न त्याने लर्न करायचे, आणि जे जे पॅटर्न लर्न केले, मग मी समजा न्यू डेटा दिला, तर मग लेट्स से माझ्याकडे एका पेशंटचा डेटा अवेलेबल आहे, तर मग आपण एका पेशंटचा डेटा बघूया तो की तो असतो कसा. सो फॉर सर्चिंग डेटा सेट तुम्हाला सर्च करायचं आहे कॅगल.com सर्च. मग इथं तुम्हाला सगळ्या टाईपचे जे काही डेटा सेट अवेलेबल आहे ना, तो ते तिथं इथं भेटून जातं तुम्हाला. डायबिटीज प्रिडिक्शन चॅलेंज. तर मग आपण इथं सर्च केलं आणि इथं आपण क्लिक केलं डेटा सेट्स, तर मग आपल्याला इथं हे डेटा सेट्स मिळून जातील. मग इथं वेगवेगळ्या टाईपचे डेटा सेट्स आहे, मग आपण त्याला आपण बघून चूज करू शकतो की कोणतं आपल्याला वापरायचं आहे. जस्ट क्लिक हिअर, देन इथं diabetes.csv आता. मग आता हे तितके कॉलम्स आहे जितके आपल्याला रिक्वायर्ड आहे. तर मग आपण हा कॉलम आपल्या जस्ट फॉर एक्झाम्पल आपण डाउनलोड करून घेऊया हा पूर्ण CSV फाईल. तर आपण ही CSV फाईल बघितली, तर मग यात कसं आहे, मग या टाईपचा डेटा जो आहे तो आपल्या मॉडेलला दिला जातो. तर मग यामध्ये इतके सगळे पॅरामीटर्स दिलेले. आता हे फ्रॉम फर्स्ट कॉलम टू एज कॉलम. तर मग इथपर्यंत आपलं काय आहे, आपला सगळा जो डेटा आहे तो इनपुट डेटा आहे, मीन्स फीचर, अँड आउटकम आहे. आउटकम वन मीन्स ट्रू, वन मीन्स मे बी, जस्ट अ मिनिट, वन मीन्स काय डिफाईन केले आपण डेटा सेट मध्येच बघूया. कोड
ओके, तेच की 1 मीन्स द पर्सन इज डायबेटिक अँड 0 मीन्स पर्सन इज नॉट डायबेटिक. सो आपल्याला असा हा डेटा डिफाईन केलेला आहे सर. मग असाच पूर्ण हा जो डेटा आहे हा एका मॉडेलला ट्रेन केला फीड केला जातो. मग जेव्हा मॉडेलला हा डेटा फीड केला जाईल, मग मॉडेल इज कॅपेबल ऑफ की आत्ता मग आपण जर नवीन डेटा दिला ज्यात हे प्रेझेन्सीच कमी होत आहे, जर ते 7 होत आहे किंवा ग्लुकोज इथं वाढतंय, आपण जर वेगळा डेटा दिला तर मग आपल्या मॉडेलकडे ॲबिलिटी आहे की त्या डेटावरून मागचे जे पॅटर्न आहे ते ओळखून त्यावरून काहीतरी एक असं प्रेडिक्ट करणं. मग ते ही जी व्हॅल्यू आहे आउटकम, तर आउटकम व्हॅल्यू आपल्याकडे आत्ताही अवेलेबल आहे, बट मॉडेल आपलं विथ दज ओनली, कारण की आपल्याला हेच तर फाइंड करायचं आहे ना आउटकम. तर मग विथ दस पॅरामीटर्स ओनली अवर मॉडेल विल बी एबल टू डिफाईन की जो डेटा आहे तो त्याचा आउटकम काय, आयदर 1 और 0. सो या टाईपचा आपण डेटा फीड करतो मॉडेलला आणि तेव्हा आपल्याला मिळतं की आपला रिझल्ट काय. तर मग त्यासाठी फॉर्म्युला आहे इनपुट ऑफ एक्स म्हणजे आपण जितके आपले फीचर्स आहे त्याला इनपुट देतो मशीन लर्निंग मॉडेलला, आणि त्यातून आपल्याला आउटपुट भेटतं वाय. मीन्स सेम की इनपुट आपण देतो आणि फीचर आपल्याला आउटपुट सॉरी लेबल आपल्याला ॲज आउटपुट भेटेल. एक्झाम्पल हवर स्टडीड एक्झाम मार्क्स. तर मग आपण याचे सुपरवाइज लर्निंगला ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट पण करूया की ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट कशी होती. जस्ट तुम्ही हे आता आपण हे बघूया की सुपरवाइज लर्निंगचे टाईप्स, त्यामध्ये पण काही टाईप्स आहे की ज्यात सुपरवाइज लर्निंग यूज होते. तर मग सुपरवाइज लर्निंगचे टाईप्स आहे. फर्स्ट इज क्लासिफिकेशन. सो क्लासिफिकेशन मीन्स क्लासिफिकेशन प्रेडिक्ट्स कॅटेगरीज और क्लासेस. जसं की मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की आपल्याला काहीतरी एक पर्टिक्युलर सबसेट आहे, त्यातूनच माहिती आहे की आपलं जे आउटपुट आहे यातूनच काहीतरी येणार आहे. जसं की आत्ताचा आपला डेटा सेट होता, मग त्याचं आउटपुट कसं होतं, आयदर ते 0 येईल किंवा 1 येईल, ते सोडून काहीच नाही येणार. जसं आधी दुसरे ईमेल, स्पॅम और नॉट स्पॅम, मग स्पॅम और नॉट स्पॅम, पास और फेल, मेल और फिमेल, डिसीज और हेल्दी. मग म्हणजे फक्त एक क्लासेसमध्ये आउटपुट येतं आपल्याला, एक म्हणजे पर्टिक्युलर आपण जे जे डेटा आपल्या डेटा सेटमध्ये अवेलेबल आहे त्यानुसारच आपलं आउटपुट काहीतरी डिफाईन राहील की यातूनच काहीतरी येईल, यापेक्षा वेगळं आउटपुट काही येणार नाही. ओके, झालं, हे झालं क्लासिफिकेशन. सेकंड इज रिग्रेशन. सो व्हॉट इज रिग्रेशन? तर मग आपल्याला जेव्हा अशा काही प्राइस प्रिडिक्शन करायचं आहे किंवा आपल्याला कुठल्या पण न्यूमेरिक डेटा प्रिडिक्ट करायचा आहे, तर मग तिथं आपल्याला माहीत नाही राहत की म्हणजे आउटपुट आयदर ते 0 1, मग तिथं आहे ना आपलं जे आउटपुट येतं ते असं न्यूमेरिक व्हॅल्यूमध्ये येतं, मग ते आपलं रिग्रेशन फॉर्ममध्ये येतं. सो आपल्याला इथं माहीत नाही राहत की आपलं म्हणजे आउटपुट कोणत्या क्लासमधून येईल. आपलं दरवेळेस डायनामिक आउटपुट असतं. जसं की त्याचे एक्झाम्पल्स आहे हाऊस प्राईस प्रेडिक्शन, टेम्परेचर, सॅलरी प्रेडिक्शन अँड सेल्स प्रेडिक्शन. तर मग प्राईस प्रेडिक्शन कसं होतं, तर मग आहे ना त्यासाठी एक फेमस डेटा सेट आहे कॉल्ड बॉस्टन हाऊसिंग. ओके, इथं तुम्ही सर्च केलं बॉस्टन हाऊसिंग, मी हे सगळे डेटा सेट तुम्हाला जसे जसे आपल्या लर्निंग्सला रिक्वायर्ड आहे ना तसे मी हे प्रोव्हाइड करेल. ओके, इथं आपण डेटा सेटच्या फिल्टरवर क्लिक केलं तर मग आपल्याला इथं हे डेटा सेट मिळत आहे ज्यात बॉस्टन हाऊसिंगचे सगळे एक्झाम्पल्स आहे. तर मग यात काय आहे की आपल्याला आता ह्या सगळ्या व्हॅल्यू अवेलेबल आहे, ह्या आपल्याला मॉडेलला ट्रेन करण्यासाठी वापरायचे, जसे CRIM, झेडन, इंडस, CHAS. मग इतक्या साऱ्या व्हॅल्यू अवेलेबल आहे, तर मग या आपल्याला आपल्या मॉडेलच्या ट्रेनिंगसाठी वापरायचं आहे. तर मग आपण जेव्हा हे वापरू आता, तर मग इथं तुम्ही बघू शकता की आपल्या मिनिमम MEDV आहे, ते आपण प्रेडिक्ट करतो. मग आपल्याला जर हे प्रेडिक्ट करायचे दरवेळेस तुम्ही बघू शकता इथं असं काही कॉमन व्हॅल्यू नाही, जसं की 24, 21.6, 34.6, 33 पॉईंट, अशा व्हॅल्यू चेंज होत जात आहे. तर मग आपलं मॉडेल जेव्हा लर्न करणार आहे डेटा, तर मग हा न्यूमेरिकली डेटा सगळा लर्न करणार आहे. मग आपल्या मॉडेलने जेव्हा न्यूमेरिकली हा सगळा डेटा लर्न केला, मग तेव्हा असं म्हणजे तेव्हा काय होईल, ते ॲक्च्युअल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स होतील आणि थ्रू दॅटच आपला कोणतीही जी प्राईस आहे ती प्रिडिक्ट करू शकेल ते. वन्स आपलं मॉडेल ती प्राइस प्रिडिक्ट करू शकतं, तर मग
आपलं मॉडेल ती जी प्राइस आहे, जस्ट तर मग आपलं मॉडेल ती प्राइस प्रेडिक्शन करेल थ्रू रिग्रेशन, आणि थ्रू रिग्रेशन मग ज्या व्हॅल्यू असतील त्या डायनामिक असेल त्या एका सेटमधून येणार. मग असंच फॉर टेम्परेचर प्रेडिक्शन, सॅलरी प्रेडिक्शन अँड सेल्स फॉरकास्टिंग, असं हे डिफरंट पर्पजसाठी सुपरवाइज लर्निंगचा रिग्रेशन आपण यूज करतो. तर मग यातच दोन प्रॉब्लेम आहे की रिग्रेशन अँड क्लासिफिकेशन. मग रिग्रेशनमध्ये पण अजून दोन टाईप्स आहे, पण मग आपण ते अपकमिंग लेक्चर्समध्ये बघूया जिथं आपण ॲक्च्युअल रिग्रेशन यूज करतोय. मग पॉप्युलर सुपरवाइज लर्निंग अल्गोरिदम्स कोणते कोणते? तर फर्स्ट इज लिनियर रिग्रेशन अँड सेकंड इज लॉजिस्टिक रिग्रेशन. आता आपण जे बघितलं ना की लिनियर रिग्रेशन अँड लॉजिस्टिक रिग्रेशन, तर मग हेच ते की हे दोन टाईप आहे त्याचे, लिनियर रिग्रेशन अँड लॉजिस्टिक रिग्रेशन. डिसिजन ट्री, रँडम फॉरेस्ट, के के एन नियरेस्ट अल्गोरिदम, सपोर्ट वेक्टर मशीन्स आणि न्यू बेज. तर मग न्यू बेज असे वेगवेगळे अल्गोरिदम आहे जे की आपण वापरतो सुपरवाइज लर्निंगमध्ये. मग ॲडव्हान्टेजेस काय सुपरवाइज लर्निंगचे? फर्स्ट इज हाय ॲक्युरेसी विथ क्वालिटी लेबल डेटा. जेव्हा जो डेटा आहे तो आपला लेबल असला आणि आपण ज्याला जास्त डेटाने ट्रेन केलं जो की करेक्ट आहे, तर मग आपलं मॉडेल ते खूप जास्त ॲक्युरेसी देतं चांगली, की जसे की 98%, 99%. मग त्या थ्रू आपला जो डेटा आहे तो प्रेडिक्ट होऊ शकतो. इझी टू इव्हॅल्युएट परफॉर्मन्स, सुटेबल फॉर प्रिडिक्शन टास्क आणि वाईडली यूज फॉर इंडस्ट्रीज. तर मग हे सगळे ॲडव्हान्टेजेस झाले की आपण इथं हे मशीन लर्निंग मॉडेल यूज करू शकतो सुपरवाइज लर्निंगचं. मग याचं एकच डिसॲडव्हान्टेज आहे की आपला जो डेटा आहे ना त्यात आपल्याला आउटकम पण लागतो, की म्हणजे हा जर डेटा होता तर मग यातून आपल्याला आउटकम काय भेटला. तर मग मोस्ट ऑफ द मशीन लर्निंग मॉडेल्स आहे ना आता असे पण आले की ते ॲक्च्युअल शेअर मार्केटचे जे प्राइस वगैरे म्हणजे त्यासाठी ट्रेडिंगसाठी यूज केले जातात. बट ट्रेडिंगसाठी हा म्हणजे अजून कुठलेच असे परफेक्ट अल्गोरिदम बनलेले नाही की म्हणजे आपण त्याला इनपुट देऊ की इतके सगळे व्हेरिएबल्स आहे आणि इतका सगळ्या डेटाने आपण त्याला इनपुट देऊ आणि ते आपल्याला आउटपुट सांगू शकेल करेक्टली की तुम्ही हा शेअर आयदर बाय करा, सेल करा, असं सगळं. असे आहेत अल्गोरिदम्स, बट म्हणजे त्यांना रन करण्यासाठी मशीन्स पण तसे रिक्वायर्ड आहे. दॅट्स वाय ते मोस्टली अजून यूज नाही केले जात. आणि त्यामध्ये पण खूप सारे असे हे असतात की पॅरामीटर्स की जे कायमचे चेंज होत राहतात. दॅट्स वाय आपण ते तिथे यूज नाही करत. डिसॲडव्हान्टेजेस जितके पण आपल्याला डिसॲडव्हान्टेज दिसतील याचे, ते लेबलिंगच्या रिलेटेडच आहे. लेबलिंग डेटा इज एक्सपेन्सिव्ह, कॅन ओव्हरफिट, नॉट ट्रेन प्रॉपरली अँड परफॉर्मन्स डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ लेबल डेटा. सो आपलं अवर सेकंड पार्ट इज अनसुपरवाइज लर्निंग. मग अनसुपरवाइज लर्निंगची डेफिनेशन काय? Unsupervised learning works with unlabeled data. There are no correct answers provided to the model. Instead, the model discovers hidden structures, relationships, and patterns in the data. मग आपलं जी पहिली सुपरवाइज लर्निंग होते, मग सुपरवाइज लर्निंग काय मध्ये काय होतं की जो डेटा होता तो लेबल्ड होता पूर्ण. आपल्याला हे पण माहित होतं की ते आपलं इनपुट काय आणि त्याचं आउटपुट काय येणार आहे. बट आपल्याला असा कुठला डेटा आहे ज्यात आपल्याला माहित नाही की आपला जे इनपुटच माहिती आहे आपल्याला फक्त, आणि त्यातून आउटकम काय आलेला आहे ते आपल्याला माहित नाही. आपल्याला फक्त त्यावरूनच अनालाइज करायचं आहे की काहीतरी आपल्याला त्यातून पॅटर्न शोधायचे किंवा असं काहीतरी एक रिलिव्हंट इन्फॉर्मेशन शोधायची. तर मग दॅट टाइम वी यूज अनसुपरवाइज लर्निंग. मग अनसुपरवाइज लर्निंग रिअल लाईफ मध्ये कुठे यूज होती? कस्टमर सेगमेंटेशन. कस्टमर सेगमेंटेशन मीन्स की कस्टमर्सला डिवाइड करणं त्यांच्या पर्चेसिंग पॅटर्नवरनं, बिहेवियरवरनं, किंवा कुठले पण सारखे पॅटर्न्स मॅच होत आहे त्यांच्यामध्ये. तर मग कस्टमर सेगमेंटेशनमध्ये असं यूज होतं त्याचं. प्रोडक्ट रेकमेंडेशन, असं फ्रिक्वेंटली बॉथ आयटम. आता म्हणजे जो आपला डेटा आहे तर मग त्यातून आपल्याला एकतर कळून जातं, समजा एक कस्टमर जर ऑर्डर करतोय तर मग एक कस्टमर ऑर्डर करताना त्याने असे म्हणजे कोणते आयटम होता, समजा एक त्याने आयटम चूज केला शुगर, तर मग शुगर सोबत अजून कोणते त्याने आयटम होते जे की चूज केले, जसं की मग मिल्क झालं, देन सम बिस्किट समथिंग.
तर मग असं जे फ्रिक्वेंटली बहुत आयटम आहे, तर मग आपल्याकडे हा पूर्ण डेटा असतो की एका कस्टमरने कुठले कुठले आयटम्स होते ते सोबत बाय करत होता. तर मग असे नॉर्मली जर आपण अंडरस्टँड करायला गेलो तर मग ते खूप क्रिटिकल टास्क आहे. किंवा आता मी तुम्हाला नॉर्मल एक्झाम्पल सांगितलं, देअर आर मच मोर एक्झाम्पल्स की जे आपल्याला जिथं आपल्याला पॅटर्न शोधायचे असतात. तर मग आपण तेव्हा ते हे अल्गोरिदम्स यूज करतो, की मग त्यावरून आपण असं रेकमेंड करू शकतो की आता मागच्या वेळेस पण हा प्रोडक्ट जेव्हा घेतला गेला होता, किंवा म्हणजे नंबर ऑफ आपले टोटल 1 लाख युजर्स आहे, फ्रॉम 1 लाख युजर्स आपले 10,000 युजर्सने असं केलंय की एक आयटम बाय केलाय, तर मग त्यासोबत अजून एक आयटम बाय केलाय. तर मग आपण जो नेक्स्ट कस्टमर एक सेम तो सिमिलर आयटम परचेस करतोय, तर मग आपण त्याला रेकमेंड करू शकतो की दिस इज आयटम बॉट टुगेदर. मग फ्रॉड डिटेक्शन, जर असे काही ट्रान्झॅक्शन्स वगैरे होतात, आता मग हे फ्रॉड डिटेक्शन कुठे यूज होतं, तर मग नेटवर्क्समध्ये. मग नेटवर्क्स काय असतात की जेव्हा आपण आता म्हणजे कॉर्पोरेट कंपनीज वगैरे आहेत, किंवा नॉर्मल नेटवर्क प्रोव्हायडर्स आहे, कुठल्या पण कंपनीज, मग त्यांच्यामध्ये आहे ना मोस्ट ऑफ द टाइम्स असं चालू राहतं की जे हॅकर्स आहे ते अटॅक्स करत असतात. तर मग हॅकर्सचे अटॅक्स, मग आणि नॉर्मल पण एका कंपनीचं ट्रॅफिक जे असतं ते खूप हाय असतं, नेटवर्क ट्रॅफिक हे खूप हाय असतं. मग नेटवर्क ट्रॅफिक हे खूप आहे असतं. त्यामुळे एक प्रॉब्लेम असा होतो की जो हॅकर अटॅक करतोय आणि जे एम्प्लॉई यूज करताय, तर मग यामध्ये शोधणं की म्हणजे ऍक्च्युअल हॅकर कोणता आहे आणि ऍक्च्युअल त्यांचा एम्प्लॉईज रिक्वेस्ट करतोय, हॅकर रिक्वेस्ट करतोय, हे फाइंड करण्यासाठी मग ते काही आपण असे पॅटर्न शोधतात डेटामध्ये की म्हणजे असं कुठलं ऍक्शन मागच्या वेळेस ट्रिगर झालती की जी आत्ता पण रिपीट होते. मग त्यावरून ते म्हणजे अनालाइज करू शकता, आयदर इट इज fraud fraud or our own employee, like that. Market basket analysis, same that like जसं की आपण हे बघत होतो, प्रोडक्ट रेकमेंडेशन सेम एज दॅट. सोशल नेटवर्क अनालिसिस, हे सोशल मीडियावर पण जितके आपण रेकमेंडेशन वगैरे हे सगळं पाहतो, दॅट ऑल ऑल्सो इज पार्ट ऑफ अनसुपरवाइज लर्निंग. मग सुपरवाइज लर्निंग मध्ये काही टाइप्स आहे. सो फर्स्ट इज क्लस्टरिंग. क्लस्टरिंग काय करतं की ग्रुप सिमिलर डेटा टुगेदर. एक्झाम्पल, अ शॉपिंग वेबसाईट ग्रुप्स कस्टमर बेस्ड ऑन पर्चेसिंग हॅबिट्स. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, एका कस्टमरचा ग्रुप त्यांच्या पर्चेसिंग हॅबिट्सनुसार आपण त्यांना असं डिवाइड करू शकतो की एक कस्टमरचा ग्रुप आहे, ते जास्त इलेक्ट्रॉनिक्समध्ये बाय करता, एक कस्टमरचा ग्रुप आहे ते जास्त हेल्थमध्ये, फूडमध्ये असं बाय करतात. तर मग अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजनुसार किंवा जे पॅरामीटर्स आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण त्यांना कॅटेगराईज करू शकतो. लेट्स से आपल्याला लोकेशनवरनं करायचं आहे, किंवा त्यांच्या हॅबिट्सवरनं करायचं आहे, त्यांच्या पर्चेसिंग बिहेवियर, त्यांच्या पेमेंट्स टाईप, पण मग इतके अशी जशी जशी क्लस्टरिंग आहे आपण अशी करू शकतो. मग यासाठी पॉप्युलर अल्गोरिदम्स आहे के मीन्स, डीबी स्कॅन आणि हायरार्चिकल क्लस्टरिंग. हे 3 अल्गोरिदम्स आहे जे आपण यूज होतो. तर मग आपण प्रत्येक लर्निंगसाठी मीन्स सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग, मग यामधले आपण जे जे मेन इम्पॉर्टंट अल्गोरिदम्स आहे ते बघूया. थ्रू दॅट म्हणजे तुम्हाला काहीतरी अंडरस्टँडिंग आली पाहिजे, आणि यू शुड बी एबल टू मेक अ प्रोजेक्ट ओव्हर दॅट. ओके. सेकंड टाइप इज असोसिएशन रूल लर्निंग. मग हे काय करतं की फाइंड लर्निंग बिटवीन आयटम्स, relationship between two items किंवा two or multiple items. So it is like people who buy bread butter also buy jam. म्हणजे आत्ता कोणत्या तरी दोन गोष्टी आहे, तर मग त्या असं पहिलं काय करत होतो की आपण जेव्हा मी पहिले एक्झाम्पल दिलं तुम्हाला, तर मग त्यामध्ये असं करत होतो आपण की एकच प्रोडक्ट आहे, त्या एक प्रोडक्टवरून आपण दुसरा प्रोडक्ट रेकमेंड करतोय. पण मग आता आपण काय करतो इथं, सेकंड असोसिएशन रूल लर्निंग आहे. मग यात काय आहे की आपण असोसिएट करतो डेटा, दोन किंवा मल्टिपल डेटांचं असोसिएशन क्रिएट करतो, आणि आपण आता हे चेक करतो व्हॉट आर द टू आयटम्स दॅट बॉथ. अँड मग अजून कुठला एक आयटम आहे जो आपण कस्टमरला रेकमेंड करू शकतो की जो म्हणजे अजून पण म्हणजे ह्या दोन आयटम जर घेतले जातात, तर मग हा पण बाय काय केला जातो. मग यासाठी वाईडली यूज अल्गोरिदम कोणता आहे, तर मग ॲप्रिरोई अल्गोरिदम हा
जो आपण यूज करतो इथं. आणि हा मोस्टली यूज केला जातो सुपर मार्केट्स अँड ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्समध्ये. मग याचे काही बेनिफिट्स आहे. फर्स्ट इज फास्टर ट्रेनिंग. जेव्हा पण आपण हा अल्गोरिदम ट्रेन करत असतो, तर मग दॅट टाइम फास्टर ट्रेनिंग, बेटर व्हिज्युअलायझेशन, रिड्यूस स्टोरेज अँड लेस ओव्हरफिटिंग असे सगळे आपल्याला जे फीचर्स आहे ते बघायला मिळतात. आणि यासाठी पॉप्युलर अल्गोरिदम आहे PCA, प्रिन्सिपल कंपोनेंट अनालिसिस, आणि TSNE. तर मग याचे ॲडव्हान्टेजेस आहे, याच्यासाठी आपल्याला कुठला लेबल डेटाची रिक्वायरमेंट नाही. यातून आपण हिडन पॅटर्न आहे ते डिस्कवर करू शकतो. थर्ड इज हे युजफुल फॉर एक्सप्लोरेटरी अनालिसिस आणि वर्क्स विथ लार्जर डेटा सेट. तर मग हे इतके सगळे झाले याचे ॲडव्हान्टेजेस. अँड कोणत्या पण गोष्टीला ॲडव्हान्टेजेस आहे, पण त्याचे डिसॲडव्हान्टेजेस पण असणार. मग जेव्हा आपल्याला मग याचे डिसॲडव्हान्टेजेस काय, की आपल्याकडं इनपुट डेटा अवेलेबल आहे फक्त. मग पहिले तर आपल्याकडं आउटपुट डेटा अवेलेबल होता सुपरवाइज लर्निंगमध्ये. मग आउटपुट डेटा अवेलेबल होता, तर मग थ्रू दॅट आपण ॲटलिस्ट बघू शकत होतो की म्हणजे याचा आउटपुट किती पर्सेंट करेक्ट आहे. समजा आपण एक डेटा दिला आपल्या मशीन लर्निंग अल्गोरिदमला, आणि त्याचं आउटपुट माहिती आहे आपल्याला की त्याचं ट्रू आहे. आणि आपलं जर मशीन लर्निंग अल्गोरिदमने पण जर असं प्रेडिक्ट केलं की ते ट्रू आहे, तर मग आपण आपल्या मशीन लर्निंग अल्गोरिदमची त्यावर ॲक्युरेसी बघू शकत होतो की ते ॲक्युरेटली वर्क करतंय का नाही. बट इथं तसं नाही आहे. इथं काय आहे की आपल्याकडे फक्त इनपुट डेटा आहे. त्यामुळं त्याची जी डिफिकल्ट आपल्याला त्याची ॲक्युरेसी आपण कशी चेक करणार आहे, तर मग ॲक्युरेसी चेक करण्यासाठी आपल्याला ते थोडंसं डिफिकल्ट जातं. कारण की आपल्याला अशा प्रिडिफाईन मॅट्रिसेस वगैरे नाही माहीत की आपला डेटा करेक्ट आहे, म्हणजे आपण जे प्रेडिक्ट करतोय ते करेक्ट आहे की नाही. मग रिझल्ट्स मे बी डिफिकल्ट टू इंटरप्रेट अँड सेन्सिटिव्ह टू पॅरामीटर सिलेक्शन. पॅरामीटर सिलेक्शन मीन्स की एक असतं फीचर इंजिनिअरिंग. फीचर इंजिनिअरिंग मीन्स काय, की आपण फीचर सिलेक्ट करतो जे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे. मग आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे, तर डेटा खूप अवेलेबल आहे. मीन्स लेट्स से की आपण एका सुपर मार्केटच्या डेटावर काम करतोय, तर मग आपल्याला जर फाइंड करायचं आहे की कस्टमर कोणते कोणते आयटम्स बाय करतोय, तर मग त्या डेटामध्ये अवेलेबल आहे की कस्टमरची एज, कस्टमरचं नाव, कस्टमर कधी सुपर मार्केटमध्ये आले, कस्टमर किती वेळ थांबलेले होते, त्यांनी आयटम्स कोणते बाय केले, असं तसं. तर मग या डेटामध्ये आपल्याला असे खूप आयटम मिळतील, कॉलम्स, की जे आपल्या काही कामाचे नाही. मग आपल्याला ते मग त्यातून पण आपलं मशीन लर्निंग मॉडेल काही शिकू नये. दॅट्स वाय आपण त्यात काय यूज करतो की आपण फीचर सिलेक्शन करतो. आपल्याला कुठलं तरी पॅरामीटर की आपल्याला आपलं जे मॉडेल आहे यावरूनच ट्रेन करायचं आहे. जर आपल्याला बघायचं आहे की फ्रिक्वेंटली बॉट आयटम्स कोणते कोणते आयटम्स सोबत घेतले गेलेले होते, तर मग आपल्याला आयटम्स नावाचा जो कॉलम आहे त्यावर फोकस करावा लागेल, ना की म्हणजे कस्टमर कधी आले कधी गेले त्यावर. ओके, तर मग तेच सेन्सिटिव्ह टू पॅरामीटर सिलेक्शन, आपल्याला पॅरामीटर्स जे आहे आपले ते खूप केअरफुली चूज करावे लागतात. मग थर्ड टाईप इज सेमी सुपरवाइज लर्निंग. सेमी सुपरवाइज लर्निंग, मग यात काय असतं की यात दोन्ही पण टाईपचे डेटा असतात. स्मॉल अमाऊंट ऑफ लेबल डेटा आणि लार्ज अमाऊंट ऑफ अनलेबल डेटा. दोन्ही पण टाईपचे डेटा आहे. सो तेव्हा मग ही सेमी सुपरवाइज लर्निंग यूज होते. तर मग सिन्स लेबलिंग डेटा इज एक्सपेन्सिव्ह, दिस अप्रोच इम्प्रूव्स मॉडेल परफॉर्मन्स व्हाईल रिड्युसिंग द लेबलिंग एफर्ट. मग आता जो डेटा लेबलिंग आहे हा एक खूप कॉस्टली प्रोसेस आहे. म्हणजे जेव्हा जिथं जिथं आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे लेबल डेटा, तिथं जर आपल्याला काही नाही इझिली भेटून जातो तो. पण मग जिथं जिथं आपल्याला जो डेटा तो लेबल करून घ्यायचा आहे, तर मग ही आपल्यासाठी खूप अवघड प्रोसेस आहे. मग यात आपण काय करतो, लेट्स से की 10% लेबल डेटा आहे, 90% अनलेबल डेटा, आणि तो आपण मशीन लर्निंग मॉडेलला ट्रेन करतो आणि आपण इम्प्रूव्ह करतो आपले प्रिडिक्शन्स. मग ही लर्निंग कुठे यूज केली जाते? फेस रिकग्निशन, स्पीच रिकग्निशन, मेडिकल इमेज अनालिसिस, वेब पेज क्लासिफिकेशन अँड इमेज क्लासिफिकेशन. तर मग इतक्या सगळ्या याच्या एक्झाम्पलसाठी सेमी सुपरवाइज लर्निंग जी आहे ती यूज केली जाते. आणि याचे ॲडव्हान्टेजेस आहे रिड्युसेस लेबलिंग कॉस्ट, बेटर ॲक्युरेसी दॅन अनसुपरवाइज लर्निंग, अँड लेस लार्ज डेटा सेट इफेक्टिव्हली. याचे डिसॲडव्हान्टेजेस पण आहे काय की याचा जो डेटा आहे तो आपण अनसुपरवाइज प्लस सुपरवाइजने ट्रेन करतोय. तर मग आपण जेव्हा आपण सुपरवाइज लर्निंगचा डेटा आहे तो लेबल डेटाने ट्रेन करतोय, तर मग लेबल डेटा असल्यावर आपल्याकडं
जो आपल्याला ट्रेनिंग आहे ही खूप इझी जाते. बट आपल्याला जेव्हा तोच आता सेम डेटा आहे ज्याला काही लेबल्स अवेलेबल नाही, आपल्याला त्याने ट्रेन करायचे, तर मग आपल्याला ट्रेनिंग अ बिट हार्ड जाते की ती ट्रेन कसे करायचे. तर मग कधी कधी असं पण होऊ शकतं की इनकरेक्ट लेबल्स आपण म्हणजे आपल्या डेटामध्ये प्रोव्हाइड करतोय, त्यामुळे आपली ॲक्युरसी डिग्रेड होते. म्हणजे आपल्याकडे जर 1000 रो आहे आणि त्याच्यातले 400 रोज ज्यांचं की ॲक्च्युअल आउटपुट ट्रू होतं पण आपण फॉल्स दिलंय लेबल्समध्ये, तर मग ते असं होऊ शकतं की आपलं जे मॉडेल आहे त्याचा परफॉर्मन्स डिग्रेड करेलच. मग रिक्वायर्स केअरफुल मॉडेल सिलेक्शन. आत्तापर्यंत मी तुम्हाला जितके अल्गोरिदम सांगितले, तर मग ते अल्गोरिदम्स आपण यूज करतो मशीन लर्निंगमध्ये. आणि आपण जेव्हा एका अल्गोरिदमला ट्रेन करतो, मग त्यातून काय बनतं, आपलं एक मशीन लर्निंगचं मॉडेल बनतं. मग तेच सगळे आहे की रिक्वायर्स केअरफुल मॉडेल सिलेक्शन. मग आपण आपण कोणता अल्गोरिदम चूज करतोय यावर डिपेंड करतं की आपले प्रिडिक्शन्स कसे असणार. मग ते पण म्हणजे त्याचे पण वेगवेगळे टाईप आहे की आपण म्हणजे आपण कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, तर मग आपल्याला काय यूज केलं पाहिजे. तर मग ही लास्ट इज रिएन्फोर्समेंट लर्निंग. रिएन्फोर्समेंट लर्निंग काय? रिएन्फोर्समेंट लर्निंग इज अ लर्निंग टेक्निक वेअर एजंट इंटरॅक्ट्स विथ अन एन्व्हायरमेंट बाय परफॉर्मिंग ॲक्शन्स. आणि तिथं काय असतं, द एजंट रिसिव्ज रिवॉर्ड ऑफ द करेक्ट ऑप्शन, पेनल्टीज ऑफ इनकरेक्ट ऑप्शन. Components of reinforcement learning are agent, environment and action. तर एजंट काय असतं की अ लर्नर और डिसिजन मेकर. जसं की फॉर एक्झाम्पल एक रोबोट आहे, तर मग एका रोबोटला एका एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं जातं, एका रिअल वर्ल्ड एन्व्हायरमेंटमध्ये. आणि मग त्यामध्ये आपल्याला काहीतरी त्याच्याकडून ॲक्शन परफॉर्म करून घ्यायचं आहे. मग त्या ॲक्शन जर बरोबर असल्या, लेट्स से की आपण कमांड दिली रोबोटला मूव लेफ्ट, आणि रोबोटने ती ॲक्शन बरोबर परफॉर्म केली, तर मग आपण त्याला रिवॉर्ड देणार आहे. लेट्स से की आपण त्याला कॉइन बेसिसवर रिवॉर्ड देतोय, तर मग आपण त्याला 10 कॉइन्स देणार. आणि जर त्याची ॲक्शन चुकीची राहिली, तर मग आपण त्याला पेनल्टी देणार की त्याची ॲक्शनने आपण त्याला त्याची पेनल्टी देणार 10 कॉइन्सची. मग या एन्व्हायरमेंटमध्ये एका एजंटचं काम काय असतं की जास्तीत जास्त रिवॉर्ड घेणं. मग असंच हे मॉडेल जे आहे ते शिकत चालतं. जसं म्हणजे जर त्याच्याच मिस्टेक्स थ्रू की लेट से आपण त्याला मागच्या वेळेस सांगितलं होतं मूव लेफ्ट, पण त्याने दुसरीकडे कुठं मूव्ह केलं. मग आपण त्याला पेनल्टी दिली 10 कॉइन्सची. मग आता ते मॉडेल अंडरस्टँड करतं की आपली ही जी मूव्ह होती ही चुकीची होती. मग आता त्या चुकीच्या मूव्हमुळं ते जसं करेक्ट त्याला जे रिवॉर्ड भेटणार होते ते नाही भेटले, पेनल्टी भेटली. मग अशाच रिवॉर्ड आणि पेनल्टीच्या सिस्टमवर हे मॉडेल वर्क करतं. आणि थ्रू दॅट हे अंडरस्टँड करतं सगळं की व्हॉट इज द म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट काय सॉल्व्ह करायचं ट्राय करतोय आपण, आणि म्हणजे ॲक्च्युअल वर्क काय करायचं आहे त्या मॉडेलला. मग थ्रू दिस अप्रोच, हा अप्रोच मोस्टली ऑटोनॉमस व्हेकल्स, रोबोट्स या सगळ्यांमध्ये यूज केला जातो, जिथं की ॲक्च्युअल एन्व्हायरमेंट असतं. मग रिएन्फोर्समेंट लर्निंगची सायकल काय? तर फर्स्ट इज एन्व्हायरमेंट. मग एन्व्हायरमेंट असतं आणि आत्ताची करंट स्टेट. मग करंट स्टेट लेट्स से की आपला रोबोट आहे. मग एका तो रूममध्ये स्टँड करतोय, आणि मग आपण त्याला काहीतरी ॲक्शन चूज करायची सांगतो. मग ॲक्शन चूज करायची सांगितल्यावर मग पुढचं काय आहे की आता तो एन्व्हायरमेंटमध्ये, मग एन्व्हायरमेंट म्हणजे आता तो एक रिअल वर्ल्ड एका रूममध्ये. तर मग तो पूर्ण एन्व्हायरमेंट त्याच्या अराउंड चेक करतो. आणि मग आपण त्याच्या ॲक्शननुसार आपण त्याची जी पण कमांड दिली त्याला, त्याने जर बरोबर एक्झिक्यूट केली, तर मग आपण त्याला रिवॉर्ड किंवा पेनल्टी देतो. आणि त्यावरूनच त्याच्या ॲक्शननुसार आणि आपण त्याला जे दिलंय रिवॉर्ड किंवा पेनल्टी, त्यावरून एजंट काय करतं, लर्न करतं. आणि लर्न झाल्यावर असंच रिपीट होत चालती ही प्रोसेस अंटिल अँड अनलेस हा जो आपला मॉडेल आहे तो ट्रेन होत नाही. तर मग आता असं नाही की म्हणजे आपल्याला एक रोबोट वगैरे ट्रेन करायचा आहे, तर त्याला आपल्याला रिअल लाईफ मध्ये एक रोबोट क्रिएट करावा लागतो. म्हणजे तो क्रिएट करावा लागतो जेव्हा आपल्याला ॲक्च्युअल इथं शो करायचा आहे. तर मग पण मग त्यात अजून काय की आपल्याला म्हणजे त्याला ट्रेन करण्यासाठी आपल्याला तो रिअल लाईफमध्येच नाही करावा लागत. मग याचं ॲक्च्युअल प्रोसेस कशी चालते की एक कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर्स असतात. मग आता रोबोट ट्रेनिंगसाठी किंवा अशा मल्टिपल मशीन लर्निंग ट्रेनिंगसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहे. मग त्या सॉफ्टवेअरमध्ये काय आहे
की आपण अशा मल्टिपल कॉपीज क्रिएट करू शकतो एका रोबोटच्या आणि त्याला काही लिमिट नाही आहे की आपण कितकं पण आपण जे पण काही एजंट ट्रेन करतोय त्याच्या मल्टिपल कॉपीज क्रिएट करू शकतो. लेट्स से की मी एक एजंट क्रिएट केला आणि त्याच्या 1 लाख किंवा 10 लाख 1 कोटी अशा कितकं पण कॉपीज क्रिएट केल्या. ऑफकोर्स माझ्याकडे तेवढी कॉम्प्युटिंग पॉवर पण पाहिजे की म्हणजे आपली रॅम SSD प्रोसेसर तेवढ्या कॅपॅसिटीची पाहिजे आणि आता ते तितकी कॅपॅसिटीचे अवेलेबल पण आहे. तर मग असं असतं की प्रत्येक मग आपण त्याच्या इतक्या सगळ्या कॉपीज क्रिएट करतो पण त्यांचा ब्रेन एकच असतो. म्हणजे लेट्स से की आपण 10 लाख एजंटच्या कॉपीज क्रिएट केलाय, सेम एजंट आहे पण त्याचे 10 लाख कॉपीज क्रिएट केलाय आणि आपण प्रत्येक एजंटला सांगितलं डिफरंट डिफरंट टास्क करायला. आता प्रत्येक एजंट सेम ब्रेन, तर मग प्रत्येक एजंट मध्ये काय होणार आहे की ते सगळे आपण जी जी ऍक्शन परफॉर्म करायला लावली ना एका एका एजंटला, आता एकाच एजंटला जर आपण ती ऍक्शन परफॉर्म आपल्याला समजा त्यांच्याकडून तेवढ्या किती प्रत्येक एजंटकडून आपल्याला 2 ऍक्शन परफॉर्म करायचे आहे, 10 लाख गुणिले 2 20 लाख. मग 20 लाख जर ऍक्शन परफॉर्म करायच्या असल्या तर मग आपल्याला नॉर्मली खूप वर्ष किंवा डिकेट्स 10-20 वर्ष इतका टाइम लागून जाईल. बट आता आपण काय केलंय इतक्या सगळ्या कॉपी क्रिएट केल्या आणि एक ऍक्शन परफॉर्म करायला जास्तीत जास्त एका एजंटला 2 ते 3 सेकंद लागतात. मग आपल्या म्हणजे पूर्ण जितकं आपण एक नॉर्मल ह्युमन एक पूर्ण लाईफ मध्ये शिकू शकतं तेवढी त्या एजंटकडे पॉवर आहे की ते विदिन 5 मिनिट्स 2 मिनिट्स सगळं जितक्या इतक्या मल्टिपल कॉपीज मधून ते शिकतं. मग प्रत्येक आता आपण आपले 10 लाख एजंट्स आहे, तर मग आपल्या 10 लाख एजंट्स मधून प्रत्येक एजंट आहे ते वेगवेगळी ऍक्शन परफॉर्म करतं आणि ते शिकतं त्यातून की व्हॉट इज करेक्ट व्हॉट इज नॉट करेक्ट. आणि मग दॅट्स वाय जो आता जनरेटिव्ह AI येतोय, जितके पण कोडिंग टूल्स येत आहे ते सो मच पॉवरफुल की ते ह्युमन्सला पण रिप्लेस करताय. मग याशी जी लर्निंग होती ती रिइन्फोर्समेंट लर्निंग मधून होती जी की आपण आता रिअल लाईफ मध्ये बघतोय. मग आता हे पण आलंय की जसे की वॉर्स मध्ये पण यूज केली जाते मशीन लर्निंग. आता जस्ट प्रिव्हियसली जे हे झाले वॉर्स झाले, रशिया रशिया युक्रेन परत अमेरिकाचं आणि इस्रायलचं चालू होतं मे बी. मग त्यांच्यामध्ये जे ड्रोन्स यूज झाले किंवा फायटर जेट्स वगैरे यूज झाले तर मग त्यामध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज केलेली होती विदाउट इवन ह्युमन. जे जितके वेपन्स होते ते ट्रॅव्हल करत होते अँड म्हणजे ते जे टार्गेटिंग वगैरे ते सगळं करत होते. तर मग हे असं सगळं असं रिअल लाईफमध्ये पण यूज केलं जातं. मग याचे रिअल लाईफ एक्झाम्पल्स आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, रोबोटिक्स, चेस प्लेइंग AI, व्हिडिओ गेम AI, ट्रॅफिक सिग्नल ऑप्टिमायझेशन, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि आता एक नवीन आहे की ते मिलिटरीमध्ये पण यूज केलं जातं. मोस्टली ते यूज केलं जातं आता म्हणजे ते इंडियन आता म्हणजे रिसेंटली फ्रॉम लास्ट 4 to 5 इयर्स आता आपली जी इंडियन आर्मी इंडियन नेव्ही परत या सगळ्यांमध्ये पण म्हणजे जे मशीन लर्निंगचे वगैरे त्या इंजिनियरच्या व्हॅकन्सीज असतात फॉर की म्हणजे हे सगळे सिस्टम्स डिझाईन करण्यासाठी हे करण्यासाठी. मग यासाठी पॉप्युलर अल्गोरिदम्स आहे क्यू लर्निंग, SA RSA, डीप क्यू नेटवर्क्स DQN म्हणतो आपण त्याला आणि पॉलिसी ग्रेडियंट मेथड्स. तर मग हे सगळे पॉप्युलर अल्गोरिदम्स आहे. मग आपण या सगळ्या लर्निंग जितके आपण टाइप्स ऑफ मशीन लर्निंग आहे मग त्यासाठी आपण वन बाय वन अल्गोरिदम्स बघूया की आपण त्यांना म्हणजे ऍक्च्युअल मॉडेल्सला ट्रेन कसं करणार आहे. ॲडव्हांटेजेस याचे लर्न्स फ्रॉम एक्सपिरियन्स, इम्प्रूव्स कंटिन्युअसली, हँडल्स कॉम्प्लेक्स डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम्स अँड डज नॉट रिक्वायर लेबल डेटा. तर मग याचं आहे की लर्न्स फ्रॉम एक्सपिरियन्स म्हणजे जी पण मिस्टेक तो एजंट एकदा करेल मग ती मिस्टेक तो परत करणार नाही. म्हणजे कुठलं पण एक ॲक्शन आहे त्याने एकदा परफॉर्म केलं आणि त्यातून त्याला कळालं की ही आपली मिस्टेक आहे आपण परफॉर्म नाही करायची परत, तर मग तो ती परफॉर्म करणार नाही आणि त्याचा जो ब्रेन पण आहे तो इट इज सो मच पॉवरफुल दॅट की तो खूप सारे म्हणजे असे कॉम्प्लेक्स टास्क आहे ते करू शकतो. हँडल्स कॉम्प्लेक्स डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम्स, इम्प्रूव्ह कंटिन्युअसली म्हणजे हे जे मॉडेल्स आहे जर मग हे कायमचे असे ट्रेन होत राहिले तर मग ते इम्प्रूव्ह होत चालतात. जसं की आता आपण बघतो की जे पहिले इमेज जनरेशन मॉडेल वगैरे होते तर मग इमेज जनरेशन हे खूप असं बेसिक्स केलं जायचं आता. पण मग आता म्युझिक जनरेशन, व्हिडिओ जनरेशन, ऑडिओ जनरेशन,
इमेज जनरेशन हे इतक्या चांगल्या लेवलवर केलं जातं आणि इट इज जस्ट अ स्टार्ट. अजून म्हणजे ते इम्प्रूव्ह होत जात आहे, त्यांना अजून डेटा भेटत जातोय आणि ते इम्प्रूव्ह होत जात आहे आणि ते असेच कंटिन्युअसली इम्प्रूव्ह होत राहतील. मग याचे डिसएडव्हान्टेजेस पण आहे काही, की रिक्वायर्स सिग्निफिकंट ट्रेनिंग टाइम, computationally expensive, reward design can be difficult, needs many interaction with the environment. पहिले तर याला म्हणजे इतके सगळे कॉम्प्लेक्स ऑपरेशन्स आहे, तर मग आपलं जे हार्डवेअर आहे, मग हार्डवेअर मीन्स CPU, त्यामध्ये रॅम, SSD आणि प्रोसेसर हे खूप चांगलं लागतं. आता आपण जितके आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म बघतो आपण, जसं की चॅट जीपीटी आहे, जेमिनाय आहे, अजून क्लॉड कोड आहे, त्यानंतर अँटी ग्रॅव्हिटी, मग इतके सगळे कोडिंग प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे. तर मग त्यांना थाउजंड्स ऑफ लिटर म्हणजे पाणी लागतं की हे सगळं त्यांचं कॉम्पिटिशन आहे ते प्रोसेस करण्यासाठी. म्हणजे ते सगळं रॅम प्रोसेसर या थ्रूच केलं जातं. पण मग ते हीट इतकी जनरेट करतं की टू कूल डाऊन ऑल दिस त्यांना एक असं म्हणजे मिनरल वॉटरची जी गरज असते. मग असंच की कॉम्पिटिशन स्पीड पण म्हणजे जितक्या पण आपण आता डिस्कस केलं की म्हणजे इतकी पॉवर आहे ते करू शकतं. बट समजा इतकं जर रन करायचं आहे आणि एका प्रोसेसरमध्ये करायचं आहे आपल्याला रन, तर मग याच्यासाठी आपल्याला खूप खूप पॉवर असते. जसं की आपल्याकडे एक लॅपटॉप आहे विथ कन्फिगरेशन ऑफ किती 16 GB रॅम, 512 GB स्टोरेज मिनिमम, आणि तुमचं जे प्रोसेसर आहे ते i7 किंवा Ryzen 7 प्लस आहे. तर मग तुम्ही जी चॅट जीपीटीचं मॉडेल आहे, मीन्स ही चॅट जीपीटी जशी ऑनलाईन चालते, तीच चॅट जीपीटी तुम्ही लोकली तुमच्या सिस्टमवर रन करू शकता आणि त्याला म्हणजे एक कस्टमाइज पण करू शकता, की जर तुम्हाला पाहिजे त्यात एका पर्टिक्युलर यूज केसेससाठी तुम्ही स्वतःच्या डेटानुसार त्याला ट्रेन करू शकता. तर मग हे असं आपण यूज करू शकतो. जस्ट मग कम मग आता जस्ट आपण लास्ट हे बघूया की कंपॅरिझन ऑफ दिस ऑल थिंग्स: सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग, सेमी सुपरवाइज अँड रिएन्फोर्समेंट लर्निंग. मग पहिलं तर फीचर आहे डेटा रिक्वायर्ड. मग डेटा कुठल्या टाईपचा रिक्वायर्ड लागतो? सुपरवाइज लर्निंगला लेबल डेटा लागतो, अनसुपरवाइज लर्निंगला अनलेबल डेटा, सेमी सुपरवाइजला बोथ लेबल अँड अनलेबल हे दोन्ही पण लागतात, आणि रिएन्फोर्समेंट लर्निंगला ते ॲक्च्युअल एन्व्हायरमेंट सोबतच इंटरॅक्ट करतं आणि जो डेटा आहे तो जनरेट करतं. मग याचा गोल काय असतो की आउटपुट प्रिडिक्ट करायचा. अनसुपरवाइज लर्निंगचा गोल आहे डिस्कवरिंग पॅटर्न्स, आणि सेमी सुपरवाइज लर्निंगचा गोल आहे इम्प्रूव्ह लर्निंग युजिंग लिमिटेड लेबल्स. आणि रिएन्फोर्समेंट लर्निंगचं काय आहे की त्याला त्याचे रिवॉर्ड मॅक्झिमाइज करायचे आणि त्याची जी कॅपेबिलिटी ती इम्प्रूव्ह करत जायचे आणि मॉडेल एकदम चांगल्या लेवलचं बनवायचं आहे. आणि याचे आउटपुट असतात प्रेडिक्शन्स, क्लस्टर्स, असोसिएशन याचं असतं. सुपरवाइज अनसुपरवाइज हे याचं कॉम्बिनेशन असणार, त्यामुळे आपल्याला जेव्हा पण याचं काही दिसणार आहे की सेमी सुपरवाइज लर्निंग, तर मग ते एक कॉम्बिनेशन असणार दोघांचं: बेटर प्रिडिक्शन्स अँड रिएन्फोर्समेंट लर्निंगचं ऑप्टिमल ॲक्शन्स. ओके. कॉमन टास्क क्लासिफिकेशन रिग्रेशन. अनसुपरवाइज लर्निंगसाठी आपलं क्लस्टरिंग, असोसिएशन, आणि आपण सेमी सुपरवाइज मधनं करतो इमेज अँड स्पीच रिकग्निशन हे, आणि रिएन्फोर्समेंट लर्निंगचं कॉमन टास्क आहे रोबोटिक्स अँड गेम्स. आणि आता फीडबॅक लास्ट. तर मग फीडबॅक हे कसं यूज होतं, तर मग आपला करेक्ट लेबल्स अवेलेबल, मग यावरून आपलं मॉडेल बघतं की जो डेटा कसा अवेलेबल आहे. इथं आपल्याकडं डेटा अवेलेबल नसतो, इकडे आपल्याकडे पार्शियल लेबल्स अवेलेबल आहे आणि आपण इथं जे मॉडेल आहे ते रिवॉर्ड अँड पेनल्टीजवरच आपलं चूज करतं सगळं. मग आपल्याला आपल्या यूज केसनुसार बघायचं आहे की आपण कोणतं मॉडेल चूज करतोय. तर मग सुपरवाइज लर्निंग मॉडेल कधी आपण चूज करायचं? जेव्हा आपल्याकडे लेबल डेटा आहे आणि आपल्याला आउटकम्स पाहिजे आपल्या प्रिडिक्शनचे, आणि आपल्याकडे ते ऑलरेडी पण काही अवेलेबल आहे. यू आर सॉल्विंग अ क्लासिफिकेशन ऑर रिग्रेशन प्रॉब्लेम. मग हे ह्यावेळेस आपल्याला यूज करायचं आहे सुपरवाइज लर्निंग, आणि त्याचे एक्झाम्पल्स आहे स्टुडंट मार्क्स प्रेडिक्शन, लोन अप्रुव्हल, डिसीज डिटेक्शन. तर मग इथं आपण यूज करतो सुपरवाइज लर्निंग. जर आपण सुपरवाइज लर्निंगच्या ऐवजी दुसरी यूज केली तर मग दुसरी तर फिट बसणार नाही आणि आपला जो आउटपुट आहे ते क्लिअरली ते भेटणार नाही आपल्याला. मग व्हेन टू यूज अनसुपरवाइज लर्निंग: जेव्हा आपल्या डेटामध्ये लेबल्स अवेलेबल नाही,
आपल्याला त्यातले काही हिडन पॅटर्न्स डिस्कवर करायचे आणि किंवा आपल्याला कस्टमर सेगमेंटेशन और अनोमली डिटेक्शन असं काही प्रॉब्लेम आहे आपला, मग या टाईपला आपण यूज करू शकतो अनसुपरवाइज लर्निंग. मग आपण सेमी सुपरवाइज लर्निंग कधी यूज करायचं? जेव्हा आपल्याकडं खूप छोटासा पोर्शन आहे डेटाचा जो की लेबल्ड अवेलेबल आहे आणि खूप मोठा पोर्शन आहे डेटाचा जो की अनलेबल आहे, मग तेव्हा आपण यूज करतो सेमी सुपरवाइज लर्निंग. ओनली अ स्मॉल पोर्शन ऑफ डेटा इज लेबल, लेबलिंग इज एक्सपेन्सिव्ह और टाइम कन्झ्युमिंग, यू स्टील वांट टू गुड प्रिडिक्शन परफॉर्मन्स, मग तेव्हा आपण यूज करतो सेमी सुपरवाइज लर्निंग. याचे एक्झाम्पल्स आहे मेडिकल इमेजिंग, फेस रिकग्निशन, टेक्स्ट टू स्पीच, स्पीच रिकॉग्निशन आणि डॉक्युमेंट क्लासिफिकेशन. रिइन्फोर्समेंट लर्निंग आपल्याला कधी यूज करायची आहे? अन एजंट मस्ट मेक सिक्वेन्शियल डिसिजन, द सिस्टम कॅन लर्न थ्रू ट्रायल अँड एरर, लॉंग टर्म रिवॉर्ड्स आर इम्पॉर्टंट दॅन इमिडिएट आउटकम्स, मग तेव्हा आपण यूज करतो रिइन्फोर्समेंट लर्निंग. मग याचे एक्झाम्पल्स आहे ऑटोनॉमस व्हेकल्स, गेम प्लेइंग एआय आणि रोबोट नेव्हिगेशन. मग गेम प्लेइंग एआय पण जे असतात, तर मग जसं की चेस आपण ऑनलाईन खेळतो, मग तेव्हा आधी जस्ट असं होतं की आपण जेव्हा चेस वगैरे खेळायचं होतं तिथं एक ऑप्शन येतं की व्हर्सेस बॉट. मग व्हर्सेस बॉट खेळायचो आपण तेव्हा, तर मग पहिले असं होतं ते रूल बेस्ड होतं. मग तो बॉट एकच मिस्टेक सेम परत रिपीट करत होता आणि त्यामुळं आपण म्हणजे जर एकच मूव ट्राय करतोय त्या गेममध्ये तर मग आपण म्हणजे आपले विन होण्याचे चान्सेस होते. बट आत्ता कसं आहे, आता थाउजंड्स ऑफ युजर आहे आणि थाउजंड्स ऑफ युजर मधून जर तो बॉट आहे ते प्रत्येक त्याच्या एका मिस्टेक मधून शिकतोय. म्हणजे असं अज्युम करा की त्याने जस्ट तुमच्यासोबत गेम खेळण्याच्या आधी अजून एक प्लेयर आहे त्याच्यासोबत त्याने ती मॅच खेळली आहे. मग त्या मॅच नंतर पण एक कुठला तरी पॅटर्न आहे जो त्याने डिस्कवर केलाय की हा या पॅटर्नमुळं मला थोडी पेनल्टी भेटली मागच्या गेममध्ये, तर मग मी नेक्स्ट गेममध्ये ही पेनल्टी लागू देणार नाही. तर मग तो त्यातून ऑलरेडी शिकलेला आहे की हॅलो, तर मग त्यातून तो ऑलरेडी शिकलेला आहे की म्हणजे आपल्याला रिवॉर्ड पॉईंट्स यूज करायचे तो सो द सेम मिस्टेक तो मॉडेल करणार नाही. मग असंच आहे जी रिइन्फोर्समेंट लर्निंग आहे ही यूज होते. मग लास्ट जस्ट समरी इथं मेन्शन केली, तुम्ही एकदा या PDF थ्रू जा आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असले तर बघा.